हॅलो गाईज, टेलिटी तडकामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव किंवा व्हेज बिर्याणीही बोलू शकता. ही खायला एकदम चविष्ट आहे आणि कमी वेळात बनणारी अशी बिर्याणी आहे. तर त्यासाठी मी एका पातेल्यात आधी तेल गरम करून घेतलं आहे. त्यात टाकला आहे मी तेजपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा. तर कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यावर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत रफली चॉप टोमॅटो. इथे मी एक टोमॅटो घेऊन तो टाकला आहे. त्याला छान असं परतायचं आहे. टोमॅटो परतून झाल्यावरती त्याच्यात मी ॲड करणार आहे 2 चमचे लाल तिखट. तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. पाव चमचा हळद. हळद टाकून झाल्यावर याच्यात टाकणार आहे मी चवीनुसार मीठ. तर आता मीठ टाकून झाल्यावर आपल्याला हे छान असं मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. छान असे परतून घ्यायचे आहेत. त्याच्यात मी आता ॲड केला आहे 2 चमचे बिर्याणी मसाला. इथे तुम्ही स्किपही करू शकता किंवा ह्याच्या जागी तुम्ही गरम मसालाही वापरू शकता. हे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मग ह्याच्यात आपल्याला ॲड करायचं आहे 2 चमचे दही. दह्याने आपल्या ग्रेव्हीला टेक्स्चर आणि टेस्ट खूप छान येते. त्यामुळे इथे 2 चमचे मी दही ॲड केलं आहे. हे छान असं परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे मिश्रण परतून झाल्यावरती ह्याच्यात आपल्याला ॲड करायचे आहेत भाज्या. त्यासाठी मी सगळ्यात आधी टाकला इथे बटाटा. इथे बारीक केलेला मी बटाटा घेतला आहे. ह्याच्यात टाकायचं आहे आता आपल्याला फ्लॉवर. फ्लॉवर छान आधी गरम पाण्यामध्ये उकळून आपल्याला यूज करायचं आहे. फ्लॉवर मिक्स करून झाल्यावरती इथं मी टाकले शिमला मिरची, बीन्स आणि मटार. हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. हे सगळं परतून झाल्याच्यानंतर ह्याच्यात मी ॲड केलं आहे 2 ग्लास पाणी. आता हे पाणी टाकून झाल्यावरती आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत भाज्या. ह्याची अशी छान अशी ग्रेव्ही तयार झाल्यावरती ह्याच्यात स्टीम राईस टाकायचं आहे. तर हा राईस मी आधीच बॉईल करून घेतलेला आणि बॉईल करताना मी ह्याच्यात आधीच खडे मसाले टाकले होते. तर त्याची लेअर आपल्याला एक ठेवायची ग्रेव्हीवरती. आणि आता ॲड करणार आहे मी वरून कोथिंबीरची पानं आणि वरून थोडंसं 1 चमचा तूप टाकलं आहे. तुपाने आपला जो बिर्याणीचा राईस आहे तो सुटा सुटा होतो आणि खायला खूप छान लागतो. तर हे बघा, आपली चविष्ट अशी झटपट बनणारी बिर्याणी आता रेडी. आपण आता ह्याला प्लेटमध्ये सर्व करूया. हे बघा किती छान अशी झाली. तुम्ही ही कोशिंबीर आणि पापडसोबत सर्व करू शकता. तर झटपट अशी बनणारी केव्हाही बनवू शकणारी अशी टेस्टी बिर्याणी तुम्ही घरी बनवू शकता. सबस्क्राईब माय चॅनल.